नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. आज राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर भेट घेणार. पुण्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी या मागणीचं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. भाजपच्या नागपूर शहर कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक. देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 मतदारसंघाचा आढावा घेणार. अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश होणार. उपमुख्यमंत्री फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आज अमरावती दौरा. अमरावती जिल्हा ग्रामीणच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर आज सतेज पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सकाळी 10 वाजता आंदोलन करणार. राज ठाकरेंचा उद्या सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारेच्या घरी पोलिसांची कारवाई. इंदिरानगरमधील घरात 40 काडतुसं सापडली. पोलिसांची माहिती. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची पुणे पोलिसांची तयारी. पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. पूजा खेडकरनं 12 वेळा UPSC परीक्षा दिली. UPSC मधून पूजा खेडकरची कुणी मदत केली हे तपासा. पटियाला हाऊस कोर्टाच्या सूचना. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला जामीन मंजूर. पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन. मुळशीतल्या शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याचं प्रकरण. पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. टिटवाळ्यातील 3 साई भक्तांचा शिर्डीला जाताना अपघाती मृत्यू. आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत. मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्ट पर्यंत प्रवेशबंदी. साताऱ्याला 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान रेड अलर्ट. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला 160 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील सर्वच धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरूच. सुरक्षेच्या कारणास्तव 5 ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी बंद. पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला. सध्या खडकवासला धरणातून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणात 90% पाणीसाठा. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. धरण आता जवळपास 100% भरण्याच्या मार्गावर. कोकणासाठी सोडण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण बंद. यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्या. तिकीट वेटिंग असलेल्या प्रवाशांना मेल एक्सप्रेसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी. प्रवासी सेवा संघाची मागणी. नवी मुंबईच्या वाशीतील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित. जवळपास 250हून अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची पालिकेची कारवाई. मुंबईतील नागरिकांना पुरवलं जाणारं पाणी निर्जंतुकीकरण केलेलंच. मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण. काही सामाजिक संघटनांनी पाण्याच्या दर्जावर उपस्थित केले होते प्रश्न. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग अनेक दिवसांपासून रखडलं. उच्च न्यायालयाची संबंधित प्रशासनाला नोटीस. येत्या 14 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. नाशिक फाटा खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 7 महिन्यात 281 जणांचा मृत्यू. अपघातांना महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप. मध्य रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत. तांत्रिक अडचणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला येणाऱ्या लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरा. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची कल्याण स्थानकावर गर्दी. पुण्यातील नॉलेज सिटी आणि बावधनमध्ये अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी. 1,60,000 वीजग्राहकांना लाभ होणार. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान UGC नेट परीक्षेची फेरपरीक्षा होणार. पेपर लीक झाल्याच्या शक्यतेतून रद्द झालेली परीक्षा होणार. NTA कडून जाहीर करण्यात आलं वेळापत्रक.
देशातील इथेनॉल उत्पादन क्षमता 1589 कोटी लिटरवर. देशांतर्गत इथेनॉलची गरज सहजपणे भागणार. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलर्सची घट. भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती. राज्य शासनानं महिला केंद्रित धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू. महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून 5 योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही त्याचाच भाग. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग पडल्याप्रकरणी राष्ट्र कल्याण पक्ष आक्रमक. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. राष्ट्र कल्याण पक्षाचं ठिय्या आंदोलन. कल्याणमध्ये लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत ठाकरे गटाचे बॅनर. कल्याणमधील लाडके नागरिक त्रस्त. ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. पिंपरी चिंचवड शहरात झिका व्हायरसचा शिरकाव. निगडी आणि पिंपळे गुरवमध्ये 2 रुग्ण आढळले. दोघांचीही प्रकृती स्थिर. परभणीच्या गंगाखेडमध्ये आठवडी बाजारातून शेतकऱ्यांची लूट. कंत्राटदार शेतकऱ्यांकडून अवाच्या सव्वा दर घेत असल्याचा आरोप. परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकं बहरली. सोयाबीन कापूस पिकांवर शेतकऱ्यांकडून फवारणी. रोगांचा प्रादुर्भाव. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिकाला एसीबीकडून अटक. 2000ची लाच घेताना एसीबीनं लिपिकास रंगेहात पकडलं. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील अंजन विहिरे येथील पांढर तलाव 100% भरला. तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. खालापूर तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या प्राथमिक सुविधांपासून वंचित. 2 गावांमध्ये रस्ताच नसल्यानं अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. दोरीच्या सहाय्यानं रहिवाशांचा प्रवास. वाशिममधील उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्घाटन केलेलं टेम्पल गार्डन अजूनही बंदच. टेम्पल गार्डन बरोबरच मोनोरेलची दुरावस्था. धाराशिव जिल्ह्यातील गोरेगाव भोगतय काळ्या पाण्याची शिक्षा. दारू कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे गावकरी आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात मिसळते कारखान्याचं दूषित पाणी.